मी ह्याचं पहिलं म्हणजे माझ्या बहिणीलाच मी ह्याचं हे दिल क्रेडिट. तिनंच मला मला तू कर म्हणली. मी म्हणलं नको बाई माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, ती वाटे बिट्या बाहेर येतील असं म्हणजे असं मी बोलत राहिले. ती म्हणली तू पहिल्यांदा बघ तू मग मी खरं तर सर मी 8 दिवस नुसतं बघत राहिले, अनुभव ऐकत राहिले. तेव्हा मला वाटलं की अरे मी हे करू शकते, माझं पण वेट कमी होईल. मग मी जॉईन झाले. मग जॉईन झाल्यानंतर मला पहिल्या 3 महिन्यामध्ये 3 किलो उतरलं. नंतर मग मी एक मॅरेथॉन जॉईन केले. तेव्हा 2 किलो कमी झालं आणि असं टोटल म्हणजे 3 महिन्यामध्ये माझं 10 किलो कमी झालं सर. माझी खूप म्हणजे मला त्रास होता सर. मी इतके दिवस एवढं वजन घेऊन फिरत होते. पण आता मला खूप छान अगदी रिलीफ. मी कुठेही जाते चालत नाही तर मी चालतच नव्हते अजिबात. सगळीकडे चालत जाते आता मी. ओके, क्या बात आहे. किती नाहीतर आनंद आहे असं मॅडमला. पेंडुलमसारखंच असं डुलतच चालत होते. पण आता मी स्ट्रेट चालते अगदी छान. मला इतकं छान वाटतं की बरं झालं मी ह्या फॅमिलीमध्ये आले असं वाटायला लागलंय मला. याचं सगळं क्रेडिट मी माझ्या बहिणीला आणि हे वर्कआउट 20% वर्कआउट संतुलित आहार यालाच देते मी. आणि धनराज जाधव सरांनी सुद्धा खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. येस येस येस, नक्की. खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. एवढी एनर्जी अमेझिंग. आणि बहिणी बहिणी आहेत गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये आणि आता हेल्दी आणि फिट एकमेकीला बनवतायत, एकमेकीला पाहून प्रेरणा घेतायत. ही एवढी होऊ शकते तुम्ही. सर मी माझ्या सुनेसाठीच खरं तर मी जॉईन झाले. तिचंही वेट खूप होतं. तिने 13 किलोचा वेट लॉस केलाय सर. बोला. सुनेनी पण 13 किलोचा. क्या बात आहे. म्हणजे मॅडम विचार असा होता आपलं झालं काय व्हायची ते होऊ दे, आपण सून फिट राहिली पाहिजे. हो सर, त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. माझं Okay. 13 किलोचं वेट लॉस झालंय. किती महिन्यात? 4 महिन्यात. 4 महिन्यात 13 केजीचा. आपण माझ्या बॅकग्राऊंड काय करता? सर मी जॉब करते एका कंपनीत बँगलोरमध्ये. ओके, बेंगलोरमध्ये कंपनीमध्ये जॉब करत करत आपण 4 महिन्यात 13 केजी Yes. फॅट लॉस केला. हो सर. येस येस येस, नक्कीच. एकदम मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट व्हा. मॅरेथॉन मध्ये सर 2 किलोच झालं कमी यावेळेस. मागच्या मॅरेथॉन मध्ये 3 किलो झालं होतं, पण या मॅरेथॉन मध्ये 2 किलो झालं. येस, म्हणजे तुम्ही सुद्धा मॅरेथॉन केली. मागच्या मॅरेथॉनला 3 किलो झालं आणि या मॅरेथॉनला 2 किलो झालं. 2 किलो. हा ओके, सर. नो प्रॉब्लेम. थोडस प्लस मायनस झालं की होतं, परंतु 2 केजी इट्स बेटर. बढिया. हो सर. तर त्याचं सगळं श्रेय आईंना आणि रतन मावशींना जातं सर. आणि Yes. धनराज सरांनी सुद्धा खूप हेल्प केली. मी बारीक सारीक गोष्टी सुद्धा धनराज सरांना विचारते. त्यांच्या थ्रूच सगळं व्यवस्थित चाललंय. क्या बात आहे. बढिया. पाहू शकतो सासू आणि सून सोबत वजन कमी करताना कुठं पाहिलं. त्यांनीच केलं सर, त्यांनीच मोटिवेशन आहेत माझं. नक्की, खूप सुंदर आहे फॅमिली. आणि असंच हसत खेळत राहा, असंच हेल्दी राहा. कारण हेल्दी असलं की हसत खेळत माणूस ऑटोमॅटिक राहतं. आणि जर हे अनहेल्दी असेल तर काहीतरी टेन्शन असलं की मग एकमेकावर दुसणी निघते. आणि आपण जर एनर्जी चांगली असेल, एनर्जी आपल्याकडे, तर काय स्पीडनी काम होतं, स्पीडनी सगळी एनर्जी वाढते. आपण ड्युटीला वेळेवर जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात त्याच्या पाठीमागे. आणि माणसाचं एक पॉझिटिव्ह थॉट्स त्यावेळेस बॉडीमध्ये निर्माण होतात, त्यावेळेस विचार करतो तसा, तर आपण एकदम हेल्दी बनतो, हॅपी बनतो. आणि तोच कन्सेप्ट आहे आपण वापरतोय. 20% एक्झरसाइज आणि 80% सकस संतुलित. हा फॉर्म्युला जबरदस्त आहे. थँक्यू तुमच्या दोघींची आणि तुम्हा दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा. लवकर आयडियल भेटला यायचे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. येस येस येस, नक्की. तर सासूने सुनेला थोडक्यात फॅमिली जॉईन करायला लावली.